गावात रसिक हो जरा नृत्य कलाकार जोरदार गणाधीश जोईश सर्वा गुणांचा गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आणि म्हणून काय म्हणायचंय की हा परिवार या ठिकाणी उत्सव साजरा करत असताना दोन वेळी अजूनही मी या ठिकाणी म्हणतोय की ज्यांच्या हा वटवृक्ष लावला ते या परिवाराचे आधारस्तंभ स्वर्गवासी यशवंतराव जाधव। म्हणून म्हणतोय स्वर्गवासी यशवंतराव जाधव साहेबांच्या चरणी शब्द शुभनांजली आहे आणि ईश्वराच्या कृपेने ते परिवाराची भरलेली सुखाने ओंजळी आहे। निसर्ग हा साजतो आहे शोभा अशी ही सुंदर पाहून चंद्र सूर्य लाजतो आहे 21 दिवसाचा हा सोहळा इथे गाजतो आहे आणि आज या परिवाराचा डंका चहूची गाजतो आहे। हे देवा तुझे नाव मी मुखाने गाईन हे देवा तुझे नाव मी मुखाने गाईन ही शब्द फुले मी माझी तुझ्या चरणावर वाहीन ही शब्द फुले मी माझी तुझ्या चरणावर वाहीन गेलो जरी देह सोडून तरी या रसिकांच्या हृदयात राहीन। स्तवन गातोय माझ्या आधी मायेचं स्तवन गातोय लक्ष असू द्या प्रदीप शाहीर या रसिक जनांची हो या रसिक जनांची आलो सेवा कराया या रसिक जनांची आलो सेवा कराया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया।
दारा कृपा होतात सुख येई माझ्या दारा कृपा होतात सुख येई माझ्या दारा कृपा होतात सुख येई माझ्या दारा रूप पाहताच दुंदती बंधन मोह माया तो पाहताच दुंदती बंधन मोह माया शक्ती आली मी शक्ती आली माया दुष्ट आज असे दारुदारी दुष्ट आज असे दारुदारी दुष्ट आज असे दारुदारी भावून आला ये भावून आला ये भावून आता त्यांचा नाश तू कराया ये भावून आला त्यांचा नाश तू कराया Yeah.
तुझ्या नामाचा देवा मला छंद आहे, तुझ्या नामाचा देवा मला छंद आहे, तुझ्या येण्याने आज आसमंत धुंद आहे. काही दिशाना देवा तुझ्या भक्तीचा गंध आहे, अरे काही दिशाना देवा तुझ्या भक्तीचा गंध आहे, तुझी मूर्ती नित्य माझ्या हृदयात बंद आहे. म्हणून काय म्हणायचंय त्या गणरायाच्या आगमनानं ही सृष्टी पावन होते आणि हा सोहळा 21 दिवस चाललाय. आणि म्हणून काय म्हणतोय बघा, हर्षदाटे उरी गेल्या श्रावण सरी, हर्षदाटे उरी गेल्या श्रावण सरी, देव माझा अवतरला आज या भुवनी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी.
या ठिकाणी माझा गण झालेला आहे आणि मी आता वळतोय गवळणीकडे. हॅलो, एवढे सगळे रसिक प्रेक्षक जमले, त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि हे मनोरंजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तुम्हाला अपेक्षित आहे तसंही झालं पाहिजे. आणि थोडस या ठिकाणी या नृत्य कलेबद्दल मी या गाण्यातूनही बोलणार आहे आणि थोडं आपलं मनोरंजनही करणार आहे. मित्रांनो, गवळणीकडे वळण्यापूर्वी याच गवळणीच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या असतील या युट्यूबच्या माध्यमातून, परंतु त्याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. कारण ही कला ही आपली लोकसंस्कृती धर्म परंपरेवर आधारलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी भक्ती मार्ग हा प्रत्येक लोक परंपरेचा हा पाया असतो. धर्म हा प्रत्येक लोक परंपरेचा पाया असतो आणि त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी गवळण गाणार आहे, मनोरंजनही करणार आहे आणि गवळण सुद्धा गाणार आहे. शाहीर लक्ष असू द्या. शाहीर तुमची आणि माझी या वर्षातली पहिली भेट आहे. तुम्ही खूप गाजलेले शाहीर आहात. तुमच्या इथं का आम्ही गाजलेले शाहीर आहोत. तुम्ही अनेक बारे केले असतील, पण आज या ठिकाणी माता भगिनी आहेत, अनेक रसिक प्रेक्षक आहेत, परंतु तुमची आणि माझी बारी आहे. लोकांना त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि हा आनंद निश्चित मी मिळवून देणार आहे, तुम्ही मिळवून द्यायचा आहे. मी माझ्या गवळणीकडे वळतोय. माझ्या गवळणीचा आशय मी पटवून देणार आहे. इथे प्रत्येक शब्दाला मी अर्थ आहे आणि शब्दाचा अर्थ मी या ठिकाणी पटवून देणार. माझ्या गवळणीकडे वळतो. लक्ष असू द्या. बघा, तुझ्या माझ्या प्रेमाची या जगात थट्टा आहे. अरे तुझ्या माझ्या प्रेमाची या जगात सत्ता आहे. प्रेम भक्ती आणि शक्तीला वासनेचा पट्टा आहे. काय म्हणतो? या प्रेम आणि भक्तीला वासनेचा पट्टा आहे. अरे कान्हा, या ठिकाणी तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती.
माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती हे सर्व जगाला ज्ञात आहे तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती ही साऱ्या जगाला ज्ञात आहे माझ्या गवळींचा आशय काय तर लक्षात घ्या बुवानो काय माहिती आहे जरा मी एक मध्येच विसरलो माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकाची लांबोरे हे एमपीएससी ची परीक्षा पास झाले एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करूया कारण सामना रंगत गेला की कसा एकमेकाला काहीतरी बोलू आम्ही म्हणतील मग आता माझं मग अभिनंदन करते पण तो विषय राहायला नको काय समजलो हा म्हणून त्यांना अभिनंदन करतो समाचार त्यांचा घ्यायचंच आहे रितेश बघू नको असा हा तर काय म्हणतो बघा गवळण काय आहे बघा गवळणचे शब्द काय आहेत बघा वही पेन सगळं काढून शाहीर बसले असतील बघा तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ गाठ तू पण एक एक भजी कशी वाजवतोस ना लोकांच्या मला शंका निर्माण होतो माहितीये काय अरे गाठ गाठ मारली अरे तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ अरे आत वाकून काय बघतो आत वाकून काय बघतो माझे ताया दुधाचे मान काय म्हणतोय आत वाकून काय बघतो माझे ताया दुधाचे मान काय बघतो माझे ताया दुधाचे मान काय बघतो माझे ताया दुधाचे मान या वर्षातली पहिली गाठ आहे आणि
आणि ही गवळण मी जी गातोय ही गवळण चांगली लक्षात घ्या, नंतर इथं तुम्ही चांगलीच मी गाठ मारील, म्हणजे माझ्या मनात शिकवून गाठ मारील, लक्षात ठेवा. विषय काय बघा की भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी, हे सवंगडी हे सर्व देवाचे अवतार होते, सर्वांना ज्ञात आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जे गोरस चोरी करायचा, जे गोरस खायचा, नवनीत खायचा, तर ते या सवंगड्यांना भगवान श्रीकृष्ण होतं लोणी खायचं आणि बाकी दही दूध का असेल त्या सवंगड्यांना द्यायचं. तर हे देव म्हणायला लागले की हा सर्व एकट्यानेच खातो, चांगलं तेवढं खातो, आम्हाला वेगळंच काहीतरी देतो, आणि म्हणून आपण गुपचूप जरा राधेच्या माठात जरा वाकून बघूया काय आहे. आणि वाकून बघितल्यानंतर या राधेने काय केलं, यांची आगावगिरी लक्षात आल्यानंतर त्यांची बरोबर मारली सगळ्यांची एकत्र, शेंडीची गाठ, शेंडीची, हा दुसरी कसली गाठ लक्षात घ्या. आणि त्यांना माठात कोंबून ठेवलं, त्यांना माठामध्ये कोंबून ठेवलं. हा माझ्या गवळणीचा विषय आहे बुवा, नाहीतर तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ध्यानात पण नाही. हा माझ्या गवळणीचा विषय आहे. विषय काय आहे आणि कसा आहे हा मी तुम्हाला समजावून सांगितलंय. म्हणून काय म्हणतोय, राधाबाई सोडो आम्हाला बाहेर करा. काय म्हणतो बघा, महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे भानगडीचा विषय. 16,108 गवळणी गेल्या म्हणतो, पण 16,100च गेल्या. सांग विनायकाला तू 8 चुकल्या पुठरवाट, सांग विनायकाला तू 8 चुकल्या पुठरवाट. हात वाकून काय बघतो, हात वाकून काय बघतो, माझ्या माझ्या पदाच्या विषयाकडे बोलतोय, लक्ष असू द्या.
या ठिकाणी सूर्यकांत यशवंत जाधव साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आमच्या नृत्य कलाकारांना आलेलं आहे. मनोरंजनाची ताकद या शाहिरी बाण्यात आहे. शक्ती तुर्याची खरी मजा नाच गाण्यात आहे. अरे मातीचा गोडवा धान्याच्या कणाकणात आहे. अरे मातीचा गोडवा मातीचा सुगंध धान्याच्या कणाकणात आहे. आज इथे या रसिकांना पाहून कोण किती पाण्यात आहे. गणेशोत्सवाची रात्र इथे शक्ती तुर्याच्या सामन्यात रंगणार आहे. गणेशोत्सवाची रात्र इथे शक्ती तुर्याच्या सामन्यात रंगणार आहे. सामना पाहण्यासाठी या रसिकजन इथे रंगणार आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ मी इथे समजून सांगेन बुवा. होय कसबुवा, प्रत्येक शब्दाचा अर्थ मी इथे समजून सांगेन. आणि जर घेतला तर माझ्या शब्दाचा वाकडा अर्थ तर इथेच उलटा मिटावेन. पदाला सुरुवात करतो. ठेवून भान गाड्याचं गाणं नाही भलतच चालायचं. अहो ठेवून भान गाड्याचं गाणं नाही भलतच चालायचं. आणि देतोय ताकीद तोंडाचं गटार जरा जपून खोलायचं. नाहीतर गाडी नवारात पाठवीन घरात मग मला नाही बोलायचं. नाहीतर गाडी नवारात पाठवीन घरात मग मला नाही बोलायचं. गाड्याचं गाणं नाही भलतच बोलायचं. गाड्याचं गाणं नाही भलतच चालायचं. देतोय ताकीद तोंडाचं गटार जपून बोलायचं. गाडी नवारात पाठवीन घरात मला नाही बोलायचं. गाडी नवारात पाठवीन घरात मला नाही बोलायचं. शक्ती तुझ्याचा लागलाय भांड आणि गडवे गावात आमच्या जोडीला भेटलाय सांड असा माझा शब्द आहे. बुवा सांड या शब्दाचा अर्थ सुद्धा पटवून घ्या. सांड या शब्दाचा अर्थ सांड म्हणजे बोर नंदी माहिती ना, म्हणजे गावामध्ये बीज उत्पादनासाठी सोडलेलं बरोबर ना बैल. ईश्वराच्या शिवाच्या मंदिरात जाताना शिवाची बाजू आहे. शिवाच्या मंदिरात जाताना नंदी दर्शन घेऊन जायला लागतं. म्हणजे आपला ज्ञानाचं प्रतीक म्हणून नंदीला संबोधलं जातं. म्हणून मी ज्ञानाचं प्रतीक म्हणून तुम्हाला सांड म्हटलेलं आहे. बाकी तुमच्या दिसण्यावर मला काय बोलायचं नाही. म्हणून म्हणतोय तुमच्या ज्ञानाचं प्रतीक हा शब्द सांड वापरलेला आहे. माझ्याकडे पुरावा आहे. पुराव्याशिवाय बोलत नाही. याचं म्हणाल मी असा दिसतो म्हणून मला बोलतात. तुम्ही कसं काय दिसत नाही मला त्याची काय घेणं देणं आहे. मी गाण्या बोलतो बघतो. आज इथे या रणाचा लागलाय शक्ती तुर्याचा भांड. शक्ती तुर्याचा भांड. शक्ती तुर्याचा भांड. गावात जोडीला माझ्या
माझा सवाल प्रतिस्पर्धी शायरांना दिलेल्या लेखी स्वरूपात, परंतु तमाम रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा सवाल सांगतोय. संपन्न करतोय. या ठिकाणी कल्याण शहर उपशाखा